आम्ही सर्वजण सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेडी ग्रामपंचायती चालवतो. महाराष्ट्रातला 50% मोठा भूभाग ग्रामीण भागामध्ये येतो आणि या ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असते. तर ही ग्रामपंचायत चालवणं वरचीवर अवघड होत चाललेलं आहे आणि त्यामुळे काही प्रश्न असे उपस्थित राहतात की त्याच्यावर राज्य लेवलला एक संघटना म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आजची ही नाशिकमधली आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. आमची पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषद गेल्या 20 वर्षापासून सातत्याने ग्रामीण महाराष्ट्र, गावखेडी, ग्रामपंचायती, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासाठी काम करते. सध्या महाराष्ट्रातली एक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रातल्या साधारण 16 ते 17 हजार ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा संपत आहे ह्या महिना अखेरपर्यंत. आणि या ठिकाणी प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमले जाणार आहेत. सर्व ग्रामपंचायतच्या इलेक्शन त्वरित घेणं शक्य नसल्यामुळं 6 महिने ग्रामपंचायतच्या निवडणुकांना मुदतवाढ शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यामुळे 6 महिने तरी किमान ग्रामपंचायतच्या इलेक्शन होणार नाहीयेत आणि 6 महिने हा लोकप्रतिनिधीचा कारभार प्रशासकीय कर्मचाऱ्याकडे जाणार आहे. विशेषतः पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतात त्यांच्याकडे हा कारभार दिला जातो. याच्या अगोदर अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला ह्या प्रशासकीय काळामध्ये आम्हा गावांना खूप वाईट अनुभव आले. कारण विस्तार अधिकाऱ्यांची संख्या आणि ग्रामपंचायतीची संख्या ह्याचं प्रमाण फार व्यस्त आहे. आता तर एवढं आहे की म्हणजे 17,000 ग्रामपंचायतीला प्रशासक नेमायचे. स्वाभाविक आहे की महाराष्ट्रात फार फार तर 500-700 विस्तार अधिकारी असतील आणि त्यांना 17,000 गावं चालवायचे. त्यामुळे एका विस्तार अधिकाऱ्याकडे 10, 5, 15, 20 गावं दिली जातील असं दिसतंय. माझ्याकडे काही ऑर्डर आहेत तुम्हाला दाखवायला की ज्याच्यामध्ये एकालाच 5-10 गावं दिल्याच्या ऑर्डर आहेत एका विस्तार अधिकाऱ्याला. आणि त्यामुळे या गावांचा सगळा खेळखंडोबा होतो. म्हणजे सरपंचांनी त्या गावामध्ये एखादी योजना सुरू केली आहे, चांगला उपक्रम राबवतोय. सध्या मुख्यमंत्री समृद्ध अभियान चालू आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीने भाग घेतलाय. का तर त्याच्यामध्ये 5 लाखापासून 5 कोटी रुपयापर्यंतची बक्षिसं दिली जाणार आहेत. विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांनी ही संकल्पना मांडली. फडणवीस साहेबांचं त्यांना खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे, जेणेकरून आरापाटलानंतर महाराष्ट्रातल्या गावांमध्ये एक निकोप स्पर्धा व्हावी आणि गावं चांगली व्हावी, हा फार चांगला उद्देश आहे. त्या योजनेची मुदत मार्च एंड पर्यंत आहे. मग ती आताच ग्रामपंचायत मुदत संपल्यावर प्रशासक त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा क्रायटेरिया आहे लोकसहभागाचा. म्हणजे बक्षीस तुम्ही कुठल्या निधीचा वापर केला, कोणकोणत्या योजना आणल्या, त्याचबरोबर तुमचा लोकसहभागातून तुम्ही काय केलं आणि लोकसहभागातून गाव पुढे नेल्याच्या उदाहरणाला जास्त प्रमाणात मार्क मिळतात आणि ती गावं बक्षीस पात्र ठरतात. मग त्याला तालुका लेवलची बक्षीस, जिल्हा लेवलची बक्षीस, विभाग लेवलची बक्षीस आणि राज्य पातळीचं बक्षीस. आणि महाराष्ट्रात पहिल्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला पहिल्यांदाच 5 कोटीचं बक्षीस मिळणार आहे. एवढ्या महत्वाकांक्षी योजनेला सुद्धा सुरुंग लागेल जर प्रशासक असेल तर. कारण प्रशासक हा बाहेरगावचा माणूस एखाद्या गावात जाऊन तिथल्या लोकांनाच लोकसहभाग एकत्र करून लोकसहभागातून काम करणं एवढं सोपं नाहीये. कारण ते गावातल्या सरपंचांना सहज शक्य असतं, कारण त्यांनी त्या गावामध्ये काम केलेलं असतं. आणि अशा याच्यामुळं मग आम्ही याचा अभ्यास केला की बाबा प्रशासक म्हणून कर्मचारीच का नेमतात, सरपंचाला का नेमत नाही. तर सांगितलं जातं की कायदाच तसा आहे. याच्या अगोदर कोरोना काळात काही आमचे सरपंच ह्याच्यामध्ये गेले होते, कोर्टात गेले होते. कोर्टाने सांगितले की सरकारी कर्मचारी नेमा. आघाडी सरकारच्या काळात एकदा निर्णय असा झाला की पालकमंत्र्यांनीच प्रशासक नेमावेत त्यांच्या मर्जीतला किंवा त्यांच्या शिफारशीनुसार. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो. त्याही वेळेला सांगितलं की ना सरपंच होणार, ना पालकमंत्र्यांनी सुचवलेला माणूस होणार, सरकारी कर्मचारीच होणार. मग याचा आम्ही अभ्यास केला इतर राज्यामध्ये. तर आम्हाला 5-10 राज्यामध्ये अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आणि राजस्थान या 4 राज्यामध्ये सरपंचांची नेमणूक प्रशासक म्हणून झाली आहे. त्याचे पुरावे आम्ही मिळवले. आता या तुम्हाला जी प्रिंट दिली त्याच्यामध्ये एक राजस्थानचा पुरावा जोडलाय. राजस्थान सरकारची अधिसूचना आहे आणि राजस्थान सरकारचा एक कलेक्टरचा आदेश आहे सरपंच आणि त्या बॉडीला नेमल्याचा. याच्यावर एक सिद्ध झालं की हा राज्याचा अधिकार आहे कायदा बदलण्याचा. तर आमची या पत्रकार परिषदेतून स्पष्ट मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने येत्या बजेट अधिवेशनामध्ये किंवा राज्यपालाच्या अध्यादेशाने कायदा बदलून सरकारी कर्मचाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंच आणि त्याची बॉडी यांनाच कार्यरत ठेवावं किंवा यांनाच प्रशासक म्हणून नेमावं जोपर्यंत इलेक्शन घेत नाही. आणि तुम्हाला तसं शक्य नसेल तर आमचे इलेक्शन घ्या.
प्रशासक तुम्हाला कर्मचारी नेमून गावांचं वाटोळं करण्यापेक्षा आम्हाला नेमणं शक्य नसेल तर सरळ सरळ ग्रामपंचायतच्या निवडणुका घ्याव्यात. याशिवाय ग्रामपंचायतीचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नासाठी आम्ही आवर्जून आजची ही आपण पत्रकार परिषद घेतोय. त्याच्यामध्ये आमचं सरपंचांना मानधन आहे लोकसंख्येनुसार 6,000, 8,000 आणि 10,000. परंतु या मानधनाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. कित्येक तालुक्यात मिळत नाही. कित्येक सरपंच त्याच्यापासून वंचित राहत आहेत. त्याच्यासाठी एक सरकारने विशिष्ट यंत्रणा निर्माण करावी आणि दरमहा सगळ्यांना मानधन मिळण्याची व्यवस्था करावी. जुनी थकबाकी आहे आमची ती आम्हाला द्यावी. तो मानधन या शब्दातच मान आहे, म्हणजे देऊन द्यायचं तर मान सन्मानाने द्यावं अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार निवडला जातो. आता इलेक्शन लागतीलच, तुम्हालाही माहिती असेल. 3 अपत्याचा कायदा रद्द करावा ही आमची एक मागणी आहे. त्याचप्रमाणे ग्राम रोजगार सेवक म्हणजे जो रोजगार हमी योजनेमध्ये काम करतो गावाच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, शासनाचा प्रतिनिधी म्हणून, त्यांनाही बरेच दिवसापासून पगार नाहीये. त्यांचेही प्रश्न सोडवावेत, ज्यामुळे गावामध्ये रोजगार हमीच्या कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होईल. घरकुल ही योजना आहे पंतप्रधान आवास योजना म्हणून, जी शहरात पण राबवली जाते आणि गावखेड्यात पण राबवली जाते. परंतु शहरातल्या लाभार्थ्यांना 2.5 लाख रुपये दिले जातात आणि गावखेड्यातल्या लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपये दिले जातात. म्हणजे योजना तीच, नाव तेच, पण शहर आणि गावखेड्यामध्ये नेहमीच भेद केला जातो आणि त्यामुळे गावखेड्यातल्या लोकांना पैसे कमी मिळतात, ते शहराप्रमाणेच मिळावेत. राज्य सरकारने घोषित केले की आम्ही स्वतः 50,000 देऊ, पण अद्यापही त्याची अंमलबजावणी नाही. त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि सर्वात महत्वाचं, गेल्या 2-3 वर्षामध्ये ग्रामपंचायतीने अनेक कामं केली, विशेषतः रोजगार हमी, ठक्कर बाप्पा योजना, मातोश्री पानंद रस्ता, 95/5 मधून रस्ते 2-3 वर्षापासून काम करूनही अद्यापही त्याची बिलं मिळालेली नाहीत. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना पण आहेत, ज्याच्यामध्ये गाय गोठे, विहिरी, वृक्ष लागवड अशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये मजुरांनी काम केले, मशीननी काम केले आणि त्यांचे अजूनही पैसे नाहीत. जर 2-2, 3-3 वर्ष जर काम करून संबंधितांना पैसे मिळत नसतील तर त्या सरपंचावर काय परिस्थिती येत असेल याची जाणीव सरकारने ठेवावी आणि त्यांची सर्वांची बिलं अदा व्हावी. या सर्व प्रश्नासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रावर आंदोलन करणार आहे. त्यामध्ये आजच्या नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही एक आंदोलन जाहीर करतोय. 20 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायती एक दिवस आम्ही बंद ठेवणार आहोत आणि आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण 23 फेब्रुवारी पासून राज्यातल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतंय. त्याच्या पार्श्वभूमीवर 20 फेब्रुवारीला शुक्रवारी महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायती बंद ठेवणार आहोत आम्ही, ज्यामुळं आमच्या प्रश्नांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल. आणि त्यानंतरही आमच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास आम्ही विभागनिहाय मोर्चे काढणार आहोत आणि त्यानंतर मुंबईत धरणं आंदोलन करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च असे सुमारे एक महिना आहे. या काळामध्ये आमचे प्रश्न सुटण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करत आहोत. पहिलं आंदोलन 20 फेब्रुवारीला ग्रामपंचायती बंद आंदोलन होईल. त्यानंतर आम्ही विभागनिहाय मोर्चे काढू. पहिला मोर्चा आम्ही पुणे किंवा नागपूर येथे घेणार आहोत आणि त्यानंतर इतर विभागात मोर्चे होतील. त्याचबरोबर मुंबईमध्ये आझाद मैदानावर आम्ही धरणं आंदोलन करणार आहोत, जेणेकरून ग्रामीण महाराष्ट्र, गावखेडी आणि ग्रामस्थ यांना या प्रश्न सुटल्यास अनेक प्रकारची मदत होईल. त्यासाठी ह्या आंदोलनाचा इशारा आजच्या या पत्रकार परिषदेतून आम्ही देत आहोत. करतात आणि निवडणूक अशी जे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर जाणाऱ्या आमदारकीची, आमचं असं मत आहे की ग्रामपंचायत हा तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा. मग आम्हाला मतदानाचा अधिकार का नाही, जो इतर राज्यात आहे? कर्नाटकमध्ये आहे, बिहारमध्ये आहे. म्हणजे इतर राज्य लोकशाही मूल्याप्रमाणे किंवा संविधानाप्रमाणे चांगल्या गोष्टीची अंमलबजावणी करतात, तर महाराष्ट्र का मागे राहतो याच्यामध्ये? पंचायत समिती सदस्याला सुद्धा मतदानाचा अधिकार नाहीये. त्यामुळे जिल्ह्यामध्ये फार तर 200-300 जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक असतात आणि तेवढ्यांना मॅनेज केले की तो आमदार होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. जर ग्रामपंचायत सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला तर त्या उमेदवारांना गावखेड्यात यावं लागेल, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील, त्यांच्या निवडून आल्यानंतर त्या गावांना निधी द्यावा लागेल, त्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडावे लागतील आणि म्हणून त्यामुळे गावखेड्यांचे प्रश्न अजून मोठ्या प्रमाणात मांडले जातील. त्यामुळं आमचा तो हक्क आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत चालवताना आमची जी संगणकीय सेवा आहे त्या सेवेसाठी कंपनी नेमली जाते शासनाच्या वतीनं आणि त्यांच्या मार्फत कॉम्प्युटर ऑपरेटर नेमले जातात आणि त्या ऑपरेटर मार्फत आमच्या ह्या सगळ्या सेवा चालवल्या जातात. आमच्याकडून वर्षाला एका ग्रामपंचायतीकडून 1.5 लाख रुपये घेतले जातात. महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायती आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने पैसे घेऊन सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची स्टेशनरी मिळत नाही, सेवा मिळत नाही आणि त्या ऑपरेटर लोकांना पण पगार मिळत नाही. त्यामुळे टेक्निकल कामासाठी कंपनी असावी आणि ऑपरेटर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत काम करावेत, ही आमची त्याच्यामध्ये एक मागणी आहे. त्याचप्रमाणे वरचेवर ग्रामपंचायतीचा खर्च वाढत आहे आणि उत्पन्नाची बाजू कमी होत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम कराव्यात. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा आहे आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी मात्र वेतनावर असतात. काही पगार त्यांना शासन देतं आणि काही ग्रामपंचायतच्या वतीने दिला जातो आणि त्यामुळं ग्रामीण भागातल्या ह्या गावखेड्यातल्या अत्यंत गरीब कुटुंबातील माणसं कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांनाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय कर्मचारी म्हणून त्यांची नेमणूक व्हावी. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा काम करत असताना गावात भांडण तंटा होतात, मुद्दाम विकास कामात अडथळा आणला जातो, त्यात राजकारण केलं जातं आणि अशा वेळेला सरपंचांनी फिर्याद दिली तर सरपंचांची फिर्याद घेतली जात नाही. ग्रामसेवक असेल तरच फिर्याद घेतली जाते. त्यामुळे आमचं मागणी अशी आहे की सरपंचांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा ही फिर्याद नोंदली जावी. त्याचप्रमाणे डीपीसी सह जेवढ्या राज्याच्या कमिटी असतात त्या प्रत्येक कमिटीचा सरपंचाचा प्रतिनिधी असावा, जेणेकरून ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिबिंब त्या कमिटीमध्ये पडेल. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये अनेक सरपंच उपसरपंच सदस्य कोरोनामुळे मयत झाले. आम्हाला कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नसल्यामुळं बऱ्याच सरपंचांची कुटुंब उघड्यावर आली. शासकीय कर्मचारी कोरोना काळात गेले असता त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात आले. म्हणजे एखादा कर्ता माणूस घरातला गेला तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं हे शासनाचं काम आहे. परंतु याच्यात विमा संरक्षण नसल्यामुळे सरपंचांना कुटुंबाला एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे कधी कधी असं म्हणावं असं वाटतं की बाबा समाजसेवा करणे पाप आहे का? त्यामुळे सरपंचांना विमा संरक्षण असावं आणि इतर लोकप्रतिनिधीप्रमाणे पेन्शन योजना लागू व्हावी. स्थानिक स्वराज्य